अखिल भारतीय सेना योगेश शिंदे यांच्या वतीने समाजामधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा लेखक माननीय श्री नामदेवराव जाधव व कुसुमताई भोपले यांच्या हस्ते सन्मान। समोर बघा मोहम्मद भाई सुमनताईने घेतलं पाहिजे होतं अरे संघटित व्हा आणि मग संघर्ष करा। पहिले शिका। लोक शिकतात पण संघटित होत नाही। जेवढे लोक शिकले ते फ्लॅट मध्ये गेले आणि फ्लॅट मध्ये गेले तिकडेच फ्लॅट झाले। चळवळ गरिबांनी चालवली, चळवळ मध्यमवर्गीयांनी चालवली। बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले एकदा की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला। आज आपल्याला सुद्धा कोण फसवतंय? जे जेवढे शिकले त्यांनी आपल्याला तेवढंच जास्त फसवलंय। मी गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली, एका पोलीस हवालदाराला 30 रुपयाची लाच घेतली या आरोपाखाली 20 वर्षाची जेल झाली। 30 रुपयाचे लाच प्रकरणामध्ये 20 वर्षाची शिक्षा झाली। बिचारा अशिक्षित होता, कायदा काय माहित नसेल किंवा त्याच्यावरती काही कारस्थान करून त्याला गुंतवलं असेल त्याच्यामध्ये। पण आम्ही आता या महाराष्ट्राचे आकडे ऐकतोय एकेका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे, ते 50-100 कोटीमध्ये नसतेच, हजारो कोटींमध्ये असतायत। हे जे पैसे लुटले जात आहेत हे पैसे कोणाचे आहेत? हे पैसे समाजाचे आहेत, हे पैसे जनतेचे आहेत। आणि म्हणून आपण जागरूक झालं पाहिजे। हा जो काही भ्रष्टाचाराचा भस्मासूर गोरगरिबांची पाळंमुळं उद्ध्वस्त करत चाललाय तो आपल्याला रोखायचा आहे। तुम्ही टीव्हीवरती मोबाईलवरती जे बघताय, मी सरकारी ऑफिसमध्ये जातोय, घुसतोय आणि भ्रष्टाचारांचे पर्देफाश करतोय, ते याच्यासाठीच की आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे। मला अनेक IAS अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या। दम म्हणणार नाही, कारण आम्हाला दम देवासा महाराष्ट्रात कोणी पैदा होऊ शकत नाही। आणि जेव्हा आमच्या मागे एवढी ताकद आहे, सगळ्या पिवळ्या टोप्या पिवळे झेंडे आहेत, मला वाटतं महात्मा फुलेंच्या पाठी ज्या ताकदीनं दांडपट्टा घेऊन वस्ताद लवजी साळवे उभे राहिले, तशाच प्रकारे आज आमचा हा बहुजन समाज या शिक्षणाच्या ज्ञानासाठी उभा राहिला पाहिजे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी काय अनेक शस्त्र होती, महिलाताई सामान लावून घ्या। विजय आता खोलत बसू नको रे विजय। जय लहूजी, सगळ्यांनी हात वर करा। जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी। काप नाही यार, मगापासून केलं पाहिजे होतं ना। होतोय ज्यांचे सन्मान चिन्ह घेऊन झालेले सर्वांना विनंती की त्यांनी खाली। क्रांतिगुरू वस्ताद लवजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज चेंबूर मानखुर्द या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने आयोजित केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं या महापुरुषांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम अखिल भारतीय मातंग सेना, बाबासाहेब गोपले हे आमचे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व समाजाला संघटित करून त्यांना प्रबोधित करण्याचं हा कार्यक्रम आयोजित केला आहे। तसंच समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या ठिकाणी मोठ्या ट्रॉफ्या देऊन सत्कार केलेला आहे, स्वागत केलेलं आहे। आणि याच्यातून पुढे कार्यकर्त्यांनी आणखी काम करावं याची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे अखिल भारतीय मातंग सेनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा। शस्त्र आणि शास्त्र या गोष्टी एकत्र काहीतरी घडणार आहे आणि लोकांना घेऊन काय संदेश द्या? महात्मा फुले यांच्याकडे पेन होता, लेखणी होती, आणि या पेनाला, या लेखणीला जे काही पाठबळ पाहिजे होतं, जे सुरक्षा पाहिजे होती, ती वस्ताद लवजी साळवे यांनी दिली। त्यामुळे महात्मा फुलेंनी जो काही पट्टा गिरवला त्याच्या पाठीमागे दांडपट्ट्याचा पण खूप मोठा इतिहास आहे। आणि त्यामुळे शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही सोबत असतील तरच बहुजन समाजाचा उद्धार होईल। या प्रकारचं चित्र आपल्याला या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला दिसून येतं। मोठं धाडस आहे एवढ्या लोकांना पुरस्कार।
अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीनं महाक्रांती सूर्य लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या करबला हॉलमध्ये युवा नेते योगेश छगन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी, तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मैनाताई कोकाटे, तसेच गायक आपले निवास चव्हाण, सुंदर चव्हाण आणि परभणीहून आलेल्या केवळबाई हे गायक आज गोपले साहेबांनी जसं भावना गावात केले 15 ते 20 गायक आणून त्या पद्धतीनं आज मैनाताईनं सांगितलं गीतामधून की योगेश भाऊचं काय योगदान आहे। ह्या एवढी पब्लिक जमा करण्याच्या पाठीमागं जो कार्यकर्ता आहे, या आता जाधव साहेबांनी भाषण केलं की हा समाज तुम्ही योगेश भाऊनं सांगितलं की पानपट्टी खरेदी करा आणि नंतर तुम्ही घराचे मालक व्हा, आपले मुलं बाळ, आपला संसार सुखी थाटा आणि व्यसनापासून दूर व्हा, असं योगेश भाऊ शिंदेचं म्हणणं आहे। आणि गोपले साहेबाचे विचार घेऊन आज पूर्ण गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोपले साहेबाचं पिवळं वादळ योगेश शिंदेच्या रूपानं त्या लेकरानं की एवढ्या पूर्ण राज्यामधून आज लोक ह्या त्यांचा मान सन्मान केला ट्रॉफ्या देऊन, महिलाचा पुरुषाचा, अपंग असो निराधार असो, विधवा महिलाला साड्या मदत असा भेदभाव न करता योगेश भाऊनं हे कार्यक्रम आखलेला आहे। तर खरोखर ह्या कार्यक्रमाची नोंद पूर्ण राज्यामध्ये होणार आहे। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून ही सर्व पब्लिक आली। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, परभणी, जालना, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्ण राज्यामधून मुंबई, ठाणे, पुणे, मीरा भाईंदर पूर्ण राज्यामधून येऊन उपस्थिती लाभली की ही योगेश भाऊ शिंदे यानं कार्य केल्यामुळं हा नेता म्हणजे एक चळवळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत गेली पाहिजे। ही चळवळ आपली इथं बटन दाबलं तर दिल्लीच्या मोदी साहेबाला कळालं पाहिजे ह्या मातंग समाजानं काय केलं मुंबईमध्ये। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी खेड्यामधून शहरामध्ये या आणि तुम्ही शिक्षण घ्या तेव्हा आपला समाज सुधारणार आहे, तसं आपण देखील मंत्र ती घेतला पाहिजे। आपल्या मैनाताई कोकाटे त्यांच्या घराजवळ गोपले साहेबाचा दवाखाना होता, ती आठवण आपल्या तरुण पिढीला करून दिली साहेब। तर योगेश भाऊ ही एवढं कमी वय आहे त्याचं, पण आपल्या सुज्ञान मार्गदर्शन वैवर्धाचं घेऊन हे कार्य करीत आहे। खरोखर गोपले साहेबाचं इथल्या महिला तर जुन्या कार्यकर्त्या योगेश भाऊच्या पोटात अंगात गोपले साहेब शिरलेत म्हणतात त्यांच्या भाषेमधून योगेश भाऊ गोपले साहेब शिरलेत। म्हणजे ही शिरायचं सजासजी नाही, ही पैसा खर्च दुसऱ्यासाठी करायला मन मोठं लागतंय। तर ह्या महाराष्ट्रामध्ये योगेश भाऊ शिंदेचं मन मोठं आहे म्हणून आम्हाला इथं 4-4 तास स्टेजवर बसून एवढा आनंद लुटला। ताईच्या गाण्याचा, सुषमा ताईच्या, निवासच्या, शाहीर सुनील साठे, बरेच गायक 5-15 तर आलते गायक, पण समोर आले नाही तर 7-8 जणांना गीत गायले। पण आणखी साहेबाच्या 7 मेला जन्म दिवस आहे गोपले साहेबाचा, त्या टायमाला योगेश भाऊ तुम्हाला सांगणार एक गीताची संधी, तर तुम्ही जरूर हाजरी द्या की फक्त ही मातंग समाज सुधारला म्हणजे ते भीक मागायचं, देदान सुटे गिरान, पोतराजाचे केस चंद्रपूरमध्ये काढले गोपले साहेबांना, जुन्या रूढी सोडा, दिसल ती गायरान पिरून काढा। जे लोकांना घरं नव्हते त्यांना घरं अशा साठेनगरसारख्या 100 वस्त्या, त्याच्यात मातंगच नाही, बहुजन 85% बहुजन समाज। साहेबानं काय म्हणले का आपण ह्या समाजापाशी दवाखाना टाकावं, तर खरोखर ज्ञान मिळतंय म्हणून तुमच्याजवळ दवाखाना टाकला, पुण्या दुसऱ्या गल्लीत टाकला असतं तर साहेब एवढ्या प्रगतीपथावर गेले नसते, डॉक्टर के बी नाही, समाजसेवा बी नाही। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबाचा आदर्श घेऊन गोपले साहेब एवढे पुढे गेले आणि त्या साहेबांचा आदर्श त्या लेकरांना योगेश भाऊ शिंदेनं घेतलाय। तरी वागणीची उपमा दिली मैनाताई, या सगळ्या शाहीर सुनील साठे साहेब यांनी देखील साठेनगरमध्ये
सगळ्या गोरगरिबाला बहुजन समाजाला घेऊन चालतं काही अडचणीला. आता साहेबांनाच शिकविले आपल्याला, तर आपण आता ती पुढीच रेटा न्यायचा योगेश भाऊ, त्याला मागं हटायचंच नाही. आता आपण जेवढे काम कराल तेवढं कमीच आहे. आपण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपले जीवन आयुष्य पूर्ण समाजाला दिले, म्हणून आज सोन्याचे दिवस आपल्याला आज बघायला भेटले. आपली लायकी नव्हते या एवढ्या टेजवर 4 तास बसायची, आपल्याला 100 रुपये भेटत नव्हते. पण आता आमच्या करोडोचे लखोपतीबाजी उद्योजक योगेश शिंदे आहेत आत्ताच्या पिढीला. आता साहेबाच्या चळवळीत होते आहेत, पण एवढं धैर्य होत नाही पैसे खर्चायचं, तर ते तन मन धनाने चळवळीत आहेत. तरीही सगळ्या ह्या गोष्टी करून मुलं बाळ आई सगळं सांभाळून समाजाकडे लक्ष. एक तास गोपलेदादानंतर हा पहिलाच प्रोग्राम एवढा थाटामाटात झाला, त्याच्याबद्दल माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला. आणि राहिला सवाल योगेशचा, हा माझा मुलासमान योगेश, याची माझी पहिलीच भेट आहे. यांनी मला ओळखलं नाही, मी त्याला ओळखलं नाही. इथून पुढे आम्ही संगतीच राहू, संगतीच काम करू. आणि ही तुमची संस्था आहे, ही तुमची संघटना आहे, हा तुमचा समाज आहे. या समाजाला घेऊन मी योगेश संगती दिल्लीला येते. जय भीम. काही काय सांगाल बाबासाहेब बोपदेंनी तो समाज बहुजन विचारांचे प्रश्न बरोबर चालले आहेत, आज त्यांचा जो तर आजचा कार्यक्रम आमचे आवाडे साहेब आणि आमचे शिंदे साहेब या दोघांनी माझा कार्यक्रम ठरवला. त्या अगोदर दुसरा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात माझा सत्कार केला त्यांनी आणि पुन्हा नंतर मला त्यांनी कार्यक्रम दिला. मग त्या कार्यक्रमात आत्तापर्यंत गोपले साहेबांना मी खूप जवळून पाहिलं. ज्या ज्या वेळेस गोपले साहेब 12-12, 1-1 वाजेपर्यंत आम्ही बोलत बसायचो, तेव्हा आम्ही पहाटे असं रस्त्यावर बसून भजन म्हणून आम्ही आमच्या पार्ट्या यायच्या 12ला 1ला. तोपर्यंत गोपले साहेब ते दवाखाना बंद करत नव्हते. मग ते आले की आम्ही बोलत बसायचं. त्यात माझा एक सासरा होता, ते भरपूर शिकलेला होता, तर त्या दोघांचं जमायचं. आम्हाला म्हणायचे बोलत बसा, आणि खूप त्यांच्या गोष्टी विचाराच्या व्हायच्या, आणि असं करू तसं करू. पण असं स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की गोपले साहेब एवढे महान होतील, एवढं समाजकार्य करतील. आज त्यांच्याच पावलावर पाऊल आमच्या योगेशजी शिंदे साहेबांनी टाकलेलं आहे. आणि माणूस स्वतःसाठी सगळं काही करू शकतं, स्वतःसाठी गाडी माडी मोटर सगळं काही करू शकतं, पण दुसऱ्यासाठी झटणारा आणि दुसऱ्यासाठी करणारा माणूस. त्याप्रमाणे टिळक, फडके, आगरकर, चाफेकर, झलकारी या लहुजींच्या शिष्यांचा इतिहास हा समोर आला, परंतु लहुजींचा इतिहास त्यावेळेच्या इतिहासकारांनी दडवला. तोच इतिहास आम्हा सर्व मातंग समाजाला, बहुजनाला आज भारतभर जो इतिहास लहुजींचा गवगवाट होत आहे, तो क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीच्या माध्यमातून आणि त्यांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या माध्यमातून. आज क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले नसताना योगेश शिंदे आणि कुसुमताई गोपले हा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेऊन जात आहेत. क्रांतीसम्राट बाबासाहेब ताई मागाशी म्हणाल्या की एवढे महान होतील. गोपले साहेब असताना अखिल भारतीय मातंग सेनेचे क्रीडा मंत्री होतात, आमदार होतात, खासदार होतात. ही चळवळ आज अस्तित्वात जर आली असेल तर फक्त आणि फक्त गोपले साहेबांच्या त्या आंदोलनामुळे, चळवळीमुळे आणि त्यांच्या बलिदानामुळे. लोक क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले जिवंत असताना देखील त्यांना महानच म्हणत होते, आणि आज देखील ते आमच्यासाठी सर्वांसाठी एक दैवताची जागा त्यांनी घेतलेली आहे. आज लहुजी साळव्यांची पुण्यतिथी आहे. 145वी पुण्यतिथी ही मुंबई शहरातली मला वाटतं ही पहिली असेल. पहिली म्हणजे सतत होतात, परंतु ह्या सर्व ग्रुप आमच्या गायक सुषमादेवी असतील, गायक मैनाताई कोकाटे असतील, किंवा प्रबोधनकार नामदेवराव जाधव असतील, ह्या सर्व आमचा सुनील साठे असेल,
रामलिंग जाधव असतील, आमचं सुंदर चव्हाण असेल, निवास चव्हाण असेल, हे जे सर्व ग्रुप जमून जो कार्यक्रम पार पडला ना, तो आजपर्यंत मला वाटतं गोखले साहेबाच्या नंतर कार्यक्रम असा झाला नाही. कार्यक्रम तर आपले गेल्या 17 तारखेला कार्यक्रम झाला, परंतु हा कार्यक्रम आगळा वेगळा म्हणजे 10-12 कलावंत ह्या ठिकाणी येतात. आणि विशेष म्हणजे जी बाबासाहेब गोखल्यांच्या पहिली कॅसेट क्रांती संग्राम त्या कॅसेटचं नाव होतं, त्या कॅसेटमध्ये सुषमादेवीने गाणी 2 गायली. पहिली म्हणजे ती 88ला कॅसेट 87ला कॅसेट निघाली. त्या कॅसेटच्या रेकॉर्डिंगमध्ये त्याचे 2 गाणे आहेत. म्हणजे अशा आज गायकांचे सर्व लोकांना दर्शन झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमाचं एक रूप आजचं वेगळं झालेलं आहे. पुण्यतिथीचा जरी कार्यक्रम असला तरी एवढी कलावंत आपल्या कार्यक्रमाला कधी आले नाहीत. आता गेल्या 17 तारखेच्या कार्यक्रमाला विष्णू शिंदेचा कार्यक्रम झाला. आज अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केला, लहुजी साळवे यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ह्या कार्यक्रमाचं नियोजन योगेश शिंदे यांनी केलेलं आहे. तर ह्या कार्यक्रमाचं महत्त्व असं आहे की गेले 82 सालापासून अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीनं त्या कार्यक्रम आयोजित करायचे. ते कार्यक्रम सतत गोखले साहेबाच्या नेतृत्वाखाली व्हायचे. आता गोखले साहेबाचे आहेत नसल्यामुळे आता ती बाजू योगेश शिंदेंनी उचलून धरली आणि ह्या मुंबई शहरामध्ये, संपूर्ण मुंबई शहरामध्ये वादळ उभा केलं की पिवळं वादळ. आणि तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. इथे जमलेले माझे लहुजींची औलाद म्हणतात, लहुजींची औलाद म्हणतात. मित्रो, आज मी गेल्या 2 वर्षापासून योगेश भाऊ शिंदे साहेबासोबत आहे. यांचं एवढा मोठा उत्सव या मुंबई नगरीमध्ये साजरा होतोय, खरंच कौतुक करण्या इतकं कमी आहे. या ठिकाणी आज प्रत्येकाला मी सांगतो, लहुजी वस्ताद साळवे 87 वर्षे जगल्यात, तसंच आपल्याला 87 नाही 100 वर्षे जगायचे आहेत. आम्ही व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजेत आणि मोठं झालं पाहिजेत. साहेबांनी सांगितलं. आम्ही डॉक्टर बाबासाहेब गोखले कुसुमताईच्या चळवळीमध्ये आम्ही काश्मीरापासून आहेत, बरेच दिवसापासून आहेत. माझे मिस्टर ठाणा जिल्हा अध्यक्ष होते. साहेबांची खूप साहेबासोबत राहत होते. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो. इथं आता शिंदे साहेब आहे. शिंदे साहेबाचं कार्य आम्ही हे चांगलं करतो. ते लोकांसाठी खूप झटतात. आमच्या गल्लीमध्ये खूप अंधार हा होता, त्यांनी कॅमेरे लावले, लाईटीची सोय केली, गोरगरिबांना 17 फेब्रुवारी 2026 आज क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जे आपले योगेश भाऊ शिंदे आहेत यांनी जे कार्यक्रम ठेवला आहे, या कार्यक्रमाचं खरंच जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की ह्या कार्यक्रमाने आमच्यासारख्या जे आम्ही नवीन पिढीचे जे लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांच्या मार्गावर, यांच्या विचारावर चालणारे जे कार्यकर्ते आहेत, कारण की हे जे त्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन, उत्साह देण्याचं काम करत आहेत. कारण की आम्ही आता एवढ्या लांबून परभणीहून आलो. आता माई कुसुमताई गोखले म्हणजे माई म्हणजे आमच्याच नव्हे तर पूर्ण मातंग समाजाच्या, महाराष्ट्रभर मातंग समाज, त्यांच्यामुळेच आज जे काय आहे, गोखले परिवारामुळेच जे आहे काय ते मातंग समाज आज आहे. आणि मातंग समाजावर त्यांचे भरपूर उपकार आहेत पूर्ण. याच्यामध्ये आज त्यांनी जे कार्यक्रम लावलेला आहे, त्या कार्यक्रमामुळे पूर्ण आम्हाला जे आम्ही युवा पिढी आहेत, योगेश भाऊ शिंदेमुळं आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन मिळालेलं आहे या कार्यक्रमामधून. आणि अशा पुढच्या कार्यक्रमामध्ये असे हे करतो की आमचं पुरं दल या ठिकाणी येईल. लहुजी दल आम्ही संघटना परभणीमध्ये काम करतो की असंच योगेश भाऊ शिंदेच्याच मार्गदर्शनाखाली आहे जे काय ते. असंच आम्ही जर पुढच्या कार्यक्रमाला बी आमचं पूर्ण जे आज मी लहुजीची 145च्या पुण्यतिथीनिमित्त बोलतो आहे. याचे मी पहिले गोखले साहेबाबरोबर खूप वर्षापासून होतो. पूर्ण खर्च म्हणजे मी काश्मीराला राहायचो. तर ते कोणाला नाही, पण मला बोलून घ्यायचे आणि आम्ही मोर्चा हो काय प्रत्येक ठिकाणी आम्ही जात होतो.
पूर्ण हे करत होतो. त्याने बोलायचे, मी जर गेलो पुन्हा कळेल. गोपले साहेब म्हणायचे, मला बोलायचे की शितोळे मी गेलो त्याच्यानंतर ह्यांना कळेल. तसं सर्वांना जय लवजी. आजचा जो कार्यक्रम होता योगेश भाऊ शिंदे यांनी जे कार्यक्रम ठेवला ते खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे. आणि आज क्रांतिगुरू आद्यगुरू लवजी साळवे यांची स्मृती दिन आहे. आणि योगेश भाऊने जे आम्हाला परभणीहून इथपर्यंत जे बोलवलं कार्यक्रमासाठी त्यांच्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि अशाच प्रकारे ह्या नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राचे मातंग समाजाचे हृदय सम्राट योगेश सर शिंदे यांच्यासाठी मी शेवटपर्यंत मी सोबत राहणार आहे. परत एकदा सगळ्यांना जय लवजी. तर माझ्या समाजाला देखील मला त्या सोसायटीमध्ये आणायचं आहे. याच माध्यमातून मातंग समाजाच्या उपचारासाठी या पुढची कामं असेल किंवा आता दिल्लीचं वादळ देखील मोठं होणार म्हणून ताई बोलतात. मी तर मातंग समाजाला मदत करतोच. त्याशिवाय जाती धर्म न पाळता कोणी माझ्या ऑफिसला आलं तर एकाने तरी सांगावं की आम्ही खाली आलो म्हणून. मी रात्री 4 वाजेपर्यंत दररोज ऑफिसमध्ये असतो. कोणत्या जाती धर्माचा माणूस हो त्याला मदत केल्याशिवाय मी घरी जात नाही. आणि एखाद्याला जर शब्द दिला की तुझे मी मदत करूंगा, तुला मी मदत करीन, तर ती पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून अजून जे कार्यक्रम घेतले किती जणांचे सन्मान तुम्ही केले त्याबद्दल? आत्तापर्यंत आम्ही आज 201 लोकांचा सन्मान केला आणि एका 5 वर्षामध्ये 10,500 लोकांचा आम्ही सन्मान केला आतापर्यंत. या पिवळ्या वादळाचं एक पुढे जाऊन एक मोठ्या आंदोलनामध्ये जे तुम्ही बोललं होतं ते आंदोलन आम्ही घेणार आहोत. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या केलेल्या आहेत शासन दरबारी आम्ही दाद मागणार आहोत. त्याबद्दल 17 जानेवारीपर्यंत आम्ही साठेनगरमध्ये कार्यक्रम घेत होतो. आता आम्ही साठेनगरसमोर एक हॉल आहे करबला हॉल, तिथे कार्यक्रम घेतला. येत्या काळामध्ये आम्ही लवकरात लवकर ताईंच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानला प्रचंड